सर तुमचं काय ओपिनियन आहे? चांगलं आहे ते, तुम्ही व्यवस्थित वाटलं. अच्छा. ओके. अं, स्वप्नील सर. बरंचसं हा, येस, बोला सर. बरंचसं 95% बरोबर होतं सगळं. आणि मलाही तेच वाटलं जे तुम्ही बोलले नंतर. तिने 11वी 12वी कॉमर्स करावं, नंतर बीबीए करावं, आणि मग HR मध्ये तिने मग MBA करावं. ओके. 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 ओके सर, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला यू आर हॅपी. हा पण येस. फीडबॅक ना, काउन्सिलिंग बद्दल कसा फीडबॅक आहे सर? नाही, चांगलं, व्हेरी गुड, व्हेरी गुड. इम्पॅक्ट आहे जरा बऱ्यापैकी. राईट, राईट. आणि स्वप्नील सर, तुम्हाला कसं वाटलं? सर, म्हणजे एक काउन्सिलिंग एक युजफुल टूल म्हणून, म्हणजे मी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करतोय. पण काउन्सिलिंग म्हणून एक युजफुल टूल म्हणून मला समोर आले. कारण जे अस्पेक्ट्स आहेत ते म्हणजे एक पॉवरफुल टूल झाले ते एक डिसिजन घेण्याकरता, करिअरच्या बाबतीत, परत लाईफ लॉंग आपले काय म्हणजे पॉझिटिव्ह आहेत, निगेटिव्ह आहेत, ते कळणं या वयामध्ये कळलं जर, आणि त्यावरती जर त्यांनी इम्प्लिमेंट केलं, तर ते एक पॉवरफुल टूल आहे हे ऍक्च्युली. असं म्हणजे मला रिअलाइज झालेलं आहे याच्यामधनं. आणि परत पर्सनली स्पीकिंग, तिचे गुण पण मॅच झाले तुमच्या त्या जजमेंट सोबत. आणि त्यामुळं तिच्याकरता जर तिने या बेसिसवरती डिसिजन घेतले, तर आय थिंक की ते हेल्पफुल राहील तिच्याकरता, फार हेल्पफुल राहील. ओके. ओके. थँक्यू सर. प्रियदर्शनी मॅडम, तुम्हाला कसं वाटलं? तुम्ही जे जे पॉइंट सांगितले ना, ते ते मला एकदम बरोबर, म्हणजे 100% वाटले की बरोबरच आहे तसं. आणि मला जे एक टेन्शन होतं की हिनी काय करायला पाहिजे, ही सायन्स घेतलं आणि इंजिनियर करेल, ते मला थोडंसं डाऊटफुलच वाटायचं कायम, की हिनी कॉमर्स मध्ये, आर्ट्स मध्ये, असं मला वाटायचं. पण आता तुम्ही जे सांगितलं ना, ते मला बरोबर वाटलं, म्हणजे की तिने कॉमर्स आणि आर्ट्स कडेच जाऊन काहीतरी करिअर करावं. म्हणजे ओके. मला टेन्शन असं कमी झालं तुमच्या, तुम्ही जे बोलताय मला एक्सप्रेस नाही करता येऊन राहिलेलं आहे. पण तुम्ही करेक्ट. जे सांगितलं ना, ते बरोबर सांगितलं. म्हणजे मला 50-60% थोडस रिलीफ मला वाटलं, छान वाटलं. इनफॅक्ट तिने मला सांगितलंय की आमचा मुलगा आहे प्रनिल 10 वर्षाचा, त्याच्याकरता पण अपॉइंटमेंट घ्यायला हिने ऑलरेडी सांगितलं मला जुलैमध्ये. ते तुम्ही जे सांगताय ना, तिच्याबद्दल मला एक एक पॉइंट बरोबर वाटतोय. मी दीदीला कायम सांगायचे, अगं ही अभ्यासात नक्की, दीदी म्हणते तिचं मॅथ खूप पक्क आहे. पण म्हणजे आहे ती हुशार आहे, पण तिच्या काही काही गोष्टी मी बघायची ना, की नाही हिचं मॅथ पक्क नाही, असं मला वाटायचं माझं माझं. बरोबर आहे. बरोबर आहे. ते हं. तुमचे म्हणजे जे तुमचे गट फिलिंग होते ते पक्के झाले आणि एक्झॅक्ट तसंच दिसतंय तुम्हाला. हा, म्हणजे उलट तुमचं ते तिने काउन्सिलिंग करून मला असं वाटून राहिलंय, की आपण आता एकदम योग्य निर्णय घेऊ शकतो तिच्याबद्दल. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. मला असं नाही की सायन्सच घ्यायला पाहिजे, सायन्स घेऊन खूप काय काय होणार आहे असं पण नाही. पण ते कॉमर्स, आर्ट्स, तिला भरपूर गोष्टी करिअर करायला, तिने आता त्याच्यात विचार करावा. बरोबर आहे. बरोबर आहे. थँक्यू. तुम्ही खूप चांगला फीडबॅक दिला आणि तुम्ही खूप सांभाळलंय तिला. आणि खरंच तुमचा खूप जीव होता, म्हणून मला आल्याबरोबर तुमचं नाव सांगितलं. म्हणे ते आले तर चालेल का? म्हटलं नाही, खूप चांगलं आहे, उलट आनंद होईल मला. मी तिला तिचाच जे विचार करते आता सपोर्ट ही करतात काय तो करेल. आले तर उलट जास्त सपोर्ट तिची भेटेल ती ना. म्हणजे मी तर आहे, पण तिचे डॅडी, तिची हा, माऊ आणि तिचे अंकल, हे हा, 3 लोक आहे ना. हा. हे तिच्यासाठी काहीतरी वेगळे माझ्यापेक्षा पण. माझं आणि तिचं थोडं भांडणच होतात. पण या तिघांचं आहे ना, ती मान ठेवते की त्यांनी जे सांगितलं, ती हा. त्याच्यावर विचार करते. त्यांच्या बोलल्यानंतर ते जे सांगतात त्या गोष्टी कराव्या, असं ती मनापासून तिला कुठेतरी वाटायला लागतं. म्हणून मी आणि म्हटलं मला हेच वाटत होतं की तिने ते सायन्स आपण जबरदस्ती घेतलं आणि हिने जर काही केलं नाही, हे मला होतं टेन्शन. काय करावं, काय करावं. मी तिला रोज, अगं स्वप्नीला आले ऑफिस मधनं का रोज विचारतात, लक्षूचा काही झालं का डिसिजन, काही झालं का, हा. हे रोजच विचारत होते. मला पण कुठेतरी आतमधनं गट फिलिंग होते की इंजिनियर नाही करणार, असं हा. मला वाटत होतं. बरोबर. फक्त आम्हाला एक दिशाच नव्हती. आणि म्हणजे मला आता वाटते की आपण एक योग्य मार्गावर आता जाऊ शकतो. पण आता पहिले तिला विचार करू देऊ 4-5 दिवस, ती काय हो. म्हणते मग त्याच्यावर. मी तिलाच विचार करू देऊ आपण हे फक्त बघते, चार तिला पाच दिवसानंतर. असं उद्या अभ्यासाला तिला म्हणजे ती सुरुवात करतो. थोडस प्राणायाम किंवा वाचन किंवा युट्यूबवर महाभारत, गीता, हे सगळं सुरुवात करते. तिला 4-5 दिवस सांगते, तू विचार कर. आता तिची इच्छा होती ना माझी बरोबर काउन्सिलिंग आहे. कर. तर तिने मकरंद दादाला ज्या दिवशी ऐकलं माझ्याशी बोलताना, त्या दिवसापासून ती मला म्हणत होती, माझी 17 मार्चला परीक्षा संपली की तू यांच्याकडे मला ने. बरोबर आहे. आणि हा तिचाच हट्ट होता की तुमच्याकडे यायचा.